रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे काय? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा भगली, मेडिलेझर पुणे येथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन. मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये आपण डोळ्याच्या आत जी नैसर्गिक लेन्स पांढरी व्हायला लागलेली असते तिला बदलतो, ती काढून तिथे नवीन लेन्स बसवतो. पण पूर्वीच्या काळीसारखा मोठा कट न घेता आपण अगदी छोटीशी जखम करतो. त्या जखमेतनं फेको इमल्सिफिकेशन ही पद्धत आहे. फेको पद्धतीने एक मशीन असते ज्याने आपण नॅचरल लेन्स आपली त्याला क्रश करतो, तिला खरडून चुरा करून पाण्यासोबत बाहेर काढतो आणि त्या छोट्याशाच अगदी 2 मिलीमीटरच्या जखमेमधनं नवीन आर्टिफिशियल घडीची लेन्स आत टाकतो, जी उलगडून आधीच्या लेन्सच्या कव्हरमध्ये बसते. जर फेको पद्धतीचे काही स्टेप्स जे सुरुवातीच्या स्टेप्स आहेत की जे आपल्याला इन्सिजन घ्यायचे किंवा छोटासा 2 मिलीमीटरचा कट करायचा आहे, जर तो आपण एका फेम्टोसेकंड लेझरच्या मशीननी केला, हेच लेझर आपण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये ब्लेडलेस लॅसिकमध्ये वापरतो किंवा रिलॅक्स स्माइल लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन नंबर घालवण्याच्या सर्जरीमध्ये पण हेच फेम्टोसेकंड लेझरचं मशीन वापरण्यात येतं. जर आपण कॅटरॅक्ट सर्जरीच्या पहिल्या 2-3 स्टेप की जे इन्सिजन आहे किंवा जो कट आहे, त्याच्यानंतर जे आधीच्या लेन्सचं कव्हर आपण ठेवतोय पण ते आपण ओपन करतो, जे आपण नॉर्मली मॅन्युअली करतो, ते जर आपण या फेम्टोसेकंड लेझरनी ॲक्युरेटली कट केलं किंवा जे कॅटरॅक्ट आहे, जर तुमचा कॅटरॅक्ट खूप हार्ड असेल, तो खूप पिकलेला आहे, तर त्याला खरडणं, त्याचे तुकडे करणं या छोट्याशा कटमधनं काढायला कधी कधी अवघड जातं. तर हे लेझर आपल्याला मदत करू शकतं त्याचे छोटे छोटे पिझ्झा सारखे तुकडे करायला. मग ईच पीस आपण त्याच्यानंतर पुढे परत फेको पद्धतीनेच क्रश करून त्याच मशीनने काढतो. सो रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे पहिल्या 2-3 स्टेप्स ज्या नॉर्मल कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये मॅन्युअली न करता जर आपण एका फेम्टोसेकंड लेझरच्या मदतीने केल्या, म्हणजे ह्याच्यात एक रोबोट सर्जरी करत नाही, ह्याच्यामध्ये एक लेझर वापरण्यात येत आहे ज्याने की कट, रेक्सिस किंवा ओपनिंग द कॅप्सूल आणि कॅटरॅक्टचे तुकडे करणे. ह्याच्यानंतर पेशंटला आपण शिफ्ट करतो फ्रॉम फेम्टोसेकंड लेझरची ओटी टू ट्रेडिशनल कॅटरॅक्ट ओटी, जिथे फेकोचं मशीन वापरण्यात येतं. त्या फेकोच्या मशीनने उरलेले पीसेस आपण काढतो आणि त्या ठिकाणी आर्टिफिशियल लेन्स बसवतो. याचे बेनिफिट्स काय असू शकतात की थोडंसं प्रिसिजन वाढतं, ॲक्युरसी वाढते की रेक्सिसचा साईज किती आहे, तो बरोबर सेंटरमध्ये आहे ना, म्हणजे जर आपण मल्टीफोकल लेन्स निवडत असू तर त्याची ॲक्युरसी वाढते. आणि काही काही कंडिशन जिथे आपली आधीची लेन्स सबलक्सेटेड आहे, निसटली आहे, मग ह्याच्यामध्ये रेक्सिस मॅन्युअली करणं कधी कधी अवघड असतं. मग मशीनच्या मदतीने केलं की त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज असतं. ह्याचा डिसएडव्हान्टेज फक्त खर्च वाढतो सर्जरीचा, जे मॅन्युअली नॉर्मल केसमध्ये सहजपणे होऊ शकतं. तर आपल्याला जरा जास्त त्याची कॉस्ट बेअर करून जास्त ॲक्युरेट पद्धतीने करता येईल.